नगरसेवकांच्या नावानं, महापालिकेच्या आयुक्तांच्या नावानं, लोकप्रिय सभासदांच्या खासदार आमदारांच्या नावानं या ठिकाणी सर्व पक्षातील लोक घरपट्टीबाबत त्यांच्या नावानं, सोंगरी टोळीच्या नावानं, भ्रष्टाचारी टोळीच्या नावानं, महापालिका प्रशासनाच्या नावानं, सभागृहात काही न बोलणाऱ्या नगरसेवकांच्या नावानं, मता मागताना गोड बोली आता काहीच बोलणार अशा नगरसेवकाच्या नावानं, सर्व नागरिकांच्या वतीनं नगरसेवकांच्या नावानं, आमदार खासदारांच्या नावानं, सर्व पक्षाच्या नावानं महापालिकेत वाढीव घरपट्टी विरोधात महापालिकेसमोर जनक्षोभाचा भडका. कृती समितीचे जोरदार बोंबाबोंब आंदोलन, दरवाढ तात्काळ मागे घेण्याची तीव्र मागणी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर लादलेल्या अवाजवी आणि अन्यायी घरपट्टी वाढीच्या विरोधात आज संपूर्ण सांगलीत असंतोषाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळाला. ही जाचक आणि अन्यायकारक घरपट्टी वाढ महापालिकेने तात्काळ रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र स्वरूपाचे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणांमुळे महापालिका परिसर पूर्णपणे दणाणून गेला होता. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र संताप. आंदोलनादरम्यान कृती समितीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या मनमानी, आडमुठ्या आणि निष्क्रिय कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. नागरिकांच्या भावनांचा खेळ मांडणाऱ्या प्रशासनाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या घरपट्टी वाढीचे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष समर्थन करणारे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांच्याविरोधातही आंदोलनकर्त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. जर महापालिकेने हा अन्यायकारक निर्णय लवकरात लवकर मागे घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारू, असा कडक इशारा कृती समितीच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आला. पक्षभेद बाजूला ठेवून शहरवासी एकवटले. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद आणि पक्षी जोडे बाजूला ठेवून सांगलीतील सर्व प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी व व्यावसायिक संघटना आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. सर्वसामान्यांवर होणाऱ्या या आर्थिक अन्यायाविरोधात अवघे सांगलीकर रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आंदोलनात नागरिक आणि महिलांचीही मोठी उपस्थिती लक्षणीय ठरली. आंदोलनात सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. या जनआंदोलनात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, माजी नगरसेवक व्ही. द. बर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, काँग्रेस पक्षाचे नेते रवींद्र वळवडे, माजी नगरसेविका सौ. ज्योती आदाटे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी नगरसेवक ॲड. अजित सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक. बाळासाहेब मासुले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते को. उमेश देशमुख, जनता दल सेक्युलर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. जयपाल चौगुले, माजी नगरसेवक हरिदास पाटील, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, शिवसेना पक्षाचे नेते सुरेश टेंगले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, जनता दल सेक्युलर चे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत गायकवाड, शिवसेना पक्षाचे नेते उत्तमराव कांबळे, ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव मोहन जगताप, इंजी. रविकुमार पाटील, ग्राहक पंचायतचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जयहिंद सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष नईम शेख, सामाजिक कार्यकर्त्या मीरा सिन्हासने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुपेश मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते महेश सागरे, माजी नगरसेवक को. शंकर पुजारी, पानपट्टी असोसिएशनचे राज्य नेते अजित सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा सचिव को. विजय बचाटे, रत्नाकर गोंधळी, विजयकुमार कांबळे, राहुल पाटील को. इब्राहिम पेंढारी, आनंद देसाई, विवेकानंद मिरजकर, तौहीद फकीर, दादासाहेब कोळेकर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पासून वादग्रस्त राहिलेला आहे, भ्रष्टाचारीचा राहिलेला आहे. त्यात आता भरीस भर म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं घरपट्टीचं जे नवीन धोरण आणलेलं आहे त्याबाबत दुरुस्ती करा म्हणून आम्ही गेली 2 महिने झालं वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीनं टाहो पडत आहोत. मात्र ढिम्म प्रशासन असेल, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील, तिथले आमदार खासदार असतील, आईमुळी ग्रुप आणि एकमेकाच्या संगनमतानं नागरिकांच्यावर खिशावर दरोडा घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे. त्याच्या विरोधात आज आम्ही महासभेच्या वेळेला बोंबाम आंदोलन केलेलं आहे. याची दखल घेऊन जर घरपट्टी स्थगित करून दुरुस्ती नाही केली तर इथून पुढे महापौर असतील, आमदार खासदार असतील, आयुक्त असतील, उपायुक्त यांच्या दारात आता बोंबाम आंदोलन आम्ही आणि झोप मोड आंदोलन चालू करणार आहे. अरे अन्यायकारक घरपट्टी लावणाऱ्या प्रशासनाचा